पुणे शहरामध्ये अवकाळी पावसाने जो हाहाकार झाला त्याला जबाबदार प्रशासन असल्याचं उपमहापौर परशुराम वाडेकर सांगतायत। कारण की 4 वर्ष प्रशासन होतं, त्यांनी कुठलीही कामं केलेली नाहीत आणि या कामाची श्वेतपत्रिका काढण्याची मागणी त्यांनी केली आहे। काय परिस्थिती होती काल शहरामध्ये, अनेकांच्या रोषाला सामोरं जावं लागले तुम्हाला? या ठिकाणी खरं म्हणजे आज शिवाजी महाराज यांची पुण्यतिथी आहे, त्यांना मी विनम्र अभिवादन करून आज महापालिकेमध्ये त्यांना पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला। काल ज्या पद्धतीने शहरामध्ये सर्वसामान्य नागरिकांचं मोठं नुकसान झालेलं आहे, झोपडपट्ट्या असेल, मध्यमवर्गीय असेल, कोणाच्या गाड्या तुटल्यात, कोणाच्या अंगावर झाड पडलं, त्या आजी आमच्या त्यांचं दुःखद निधन झालेलं आहे, रिक्षा पडलेले आहे, घराचे छत उडले, घरातून पाणी आल्यामुळं संसार उद्ध्वस्त झालेत नाही का। घराघरामध्ये पाणी काल शहरात होतं, रस्त्यावर पुराची परिस्थिती होती। याला सगळ्याला जबाबदार कोण? खरं म्हणजे आम्ही दीडच महिने झाले आता आम्ही या सभागृहामध्ये आलेलो आहे आणि आता आमच्याकडे आता आम्ही बजेट या ठिकाणी त्याचं सादर केलं आहे। मागच्या 4 वर्षामध्ये ज्या पद्धतीने प्रशासनाने आपलं बजेट या ठिकाणी खर्च केलेलं आहे, त्या खर्च केलेल्या बजेटमध्ये शहरामधल्या गटर असेल, नाल्या असेल, रोड असेल, ह्याची जी दैनंदिन अवस्था बिघडलेली आहे त्याला जबाबदार या 4 वर्षामधला कारभार आहे। आणि म्हणून या ठिकाणी या 4 वर्षामध्ये जर नीट काम झालं असतं तर आज जी पहिल्या पावसामध्ये जी नागरिकांचं मोठं नुकसान झालं आहे ती वेळ आली नसती। आणि म्हणून या ठिकाणी माझी स्पष्टपणे मागणी आहे की या 4 वर्षातल्या कामाची श्वेतपत्रिका निघालीच पाहिजे। ज्या पद्धतीने मोठे मोठे टेंडर लागले, नेमकं काय काम केलं यांनी? काम केलं असेल तर ही परिस्थिती, आज गटरची परिस्थिती बघा, प्रत्येक गटरमध्ये गाळ साचलेला आहे, ड्रेनेजमध्ये पूर्ण गाळ साचलेला आहे, जेट मशीन आपल्याकडं कमी आहेत, ज्या पद्धतीने ज्या यंत्रणा आहेत त्याही यंत्रणा कमी आहेत। कालच्या पावसामुळं सगळ्या यंत्रणा ठप होत्या। कालच्या पावसामध्ये नगरसेवक रस्त्यावर उतरून काम करत होते, एकही अधिकारी तुम्हाला दिसला नाही की या पावसामध्ये काम करताना। पण ही सगळी नाराजी प्रशासनावरती आहे, काय करणं आता त्यांनी अपेक्षित आहे? कारण की पुढं पावसाळा आहे, पावसाची कामं होणे अपेक्षित आहे आणि 4 वर्षात नेमकं कामं झाली असती ती वेळ नसते। नाही नाही, ही खरी गोष्ट आहे की ज्या 4 वर्षामध्ये थोडी बहुत कामं झाली असेल, परंतु जी परिस्थिती आज पहिल्याच पावसामध्ये निर्मित झाली त्यामध्ये शहरामधल्या सगळ्या ड्रेनेज सिस्टीम या ठिकाणी बिघडलेल्या आहेत, या ठिकाणी सगळे रस्ते बिघडलेले आहेत। तुम्ही पाहू शकता स्लममध्ये असेल कुठे येतं, त्याच्या अगोदर गेल्या आठवड्यात पाऊस झाला त्याच्यामध्ये सुद्धा सगळं शहर टप्प पडलं होतं। आणि म्हणून या ठिकाणी मी आयुक्तांना माझी विनंती आहे की आता जे भीमाले साहेबांनी बजेट सादर केलेलं आहे ते बजेट या आठवड्यामध्ये ते इम्प्लिमेंट करायला सुरुवात करा, जेणेकरून पावसाळ्यामध्ये या सगळ्या आता अर्जंटली आमचं बजेट हे आत्ता खर्च करा। पावसाळा संपल्यानंतर तुम्ही ते बजेट लावणार असेल तर त्याचा काय उपयोग होणार नाही आहे, कारण की पुन्हा हाच प्रश्न उडणार आहे की आमच्याकडे पैसे नाहीत। आता बजेट तरतूद आधी बजेट हेड झालेले आहे, ताबडतोब तुम्ही आता ते खर्ची करायला सुरुवात करा। तुम्ही पुढं पावसाळा झाल्यानंतर करणार असेल तर पावसाळ्यामध्ये जे आज हाल पुणेकरांचे झाले ते पुन्हा तेच हाल होतील। त्यामुळं माझी आयुक्तांना विनंती आहे की ताबडतोब बजेटला मान्यता देऊन अधिकारी आणि या सगळ्या ह्याच्यामध्ये जे आम्ही म्हणतो श्वेतपत्रिका काढा, ज्या ठिकाणी ज्या अधिकाऱ्यांनी काम चुकारपणा केलेलं आहे याची चौकशी ह्या ठिकाणी केलीच पाहिजे। मोठे मोठे टेंडर झाले, मोठी मोठी कामं झाली, प्रत्यक्षामध्ये काय परिस्थिती आहे? जर तुम्ही सगळ्यांनी कामं केली असती तर आज पुणेकरांना या संकटाला सामोरं जायची वेळ आली नसती। आणि त्यामुळं आज ज्या पद्धतीने पुणेकर अडचणीत आले आहेत ह्याला जबाबदार आत्ताचे नगरसेवक नाही, आम्हाला 1.5 महिने झाले, पण प्रशासन काळामध्ये ज्या व्यवस्था काम करायला पाहिलं त्या केल्या नाहीत, त्यामुळं ही अडचण निर्माण नक्की झालेली आहे। त्यामुळं आज आमच्यावर नगरसेवकांवर लोक काय करताय, तुम्ही काय करता, असे वेडेवाकडे स्टेटस येतात, SMS येतात, ते पाहिल्यानंतर वाईटसुद्धा वाटतं। म्हणजे आम्हाला कशाबद्दल पुणेकर नागरिक वाईट? आमची जबाबदारी, आम्ही काल सगळे शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये काम करत होतो, कोण गटर काढत होतं, कोण झाडं तोडत होतं मदतीसाठी। अशा वेळेस प्रशासनाचा एकही अधिकारी कुठे या कालच्या रात्री तुम्हाला एकाच दुसरा असेल पण कुणी काम करताना दिसलं नाही। माझ्या आयुक्तांना विनंती आहे की अशा पद्धतीने अचानकपणे जर पाऊस पडला आणि संकट आलं तर ताबडतोब सगळ्या अधिकाऱ्यांना ऑर्डर काढाव्यात की त्यांनी ताबडतोब शहरातल्या सगळ्या आपापल्या खात्यावर त्यांनी तातडीने काम तिथं केलं पाहिजे, हजर राहिलं पाहिजे। अन्यथा दुसऱ्या दिवशी जायचं आणि तिथं त्यांना मदत ते होत नाही, नाही का? हां,
आपण जर पाहिलं तर या सर्व कामाच्या चौकशीची मागणी उपमहापौर परशुराम वाडेकर यांनी केली आहे. कॅमेरा किरण काजळेसह सागरवाड, साम टीव्ही, पुणे.